नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 10 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 11वा अध्याय आज वाचनाला सुरुवात करणार आहोत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. ओम तत्सत. श्रीकृष्ण प्रसन्न. श्री एकनाथी भागवत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद वर्षता हे स्वानंद जीवन मुमुक्षु मयूर कुळे जान हरी खेवडा न करिताती तो सजल देखोनी में हो सोहम भावे फोडिती टाहो रोमांच पिसी परसूनी पहाहो सत्वे लवला हो नृत्यांचा नाचती स्वानंदाचे निमेळे तिने सर्वांगी निघाले डोळे पिसे देखणी झाली सगळे ती शिरी गोपाळे वाहिली तो मेघ देखोनी समुख आर्त चातक पसरिती मुख बिंदू मात्रे पावले सुख नित्य निर्दोख ते झाले आर्ततृषा तात्काळ ओळे निवाले तेने स्वानंद जळे मग हरिखाचे निकल्होळे सुख सोहळे भोगिती सुभूमी देखोनी निर्मळ जानोनी वर्षती काळवेळ वर्षो लागले जी प्रबळ जळकल्होळ अनिवार तेने ओळलेनी कृपा बरे शिष्य सरितेसी पुरू बरे विकल्प ओसने कसरे महापुरे वाहविली तेने प्रवाह निर्मळ जळे चिदैक्य सागरी सरिता मिळे मग समरसोनी तेने जळे राहे निश्वळे निजरूपे वैराग्य राबे शुद्ध केली पृथ्वी निजोला ओळली कठीणत्वे विन मार्दवाली नाही अंकुरली बहुबीजे अखंड वर्षता जळ मेळी वासनेची ढेपे विराली सद्भावाची ओल झाली वाफ लागली बोधाची तिने न पेरिताची जाण सहज निज बीजे परिपूर्ण अंकुरली आपणी आपण सिद्ध संपूर्ण स्वभावे ते परम कृपेची पुष्टी स्वानंदे पिकली समदृष्टी परमानंदे कोंदली सृष्टी एके समूहासाठी जीव शिवा फिटला दुःख दुष्काळू पाहला सुखाचा सुकाळू ओळला सद्गुरु कृपाळू आनंद कल्होळू सच्चित्शा वर्षता निज पर्जन्य धारा वर्षता नाना अवतार गारा कार्यानुरूपे तदाकारा विरोनी निराकारा त्या होती त्या पर्जन्याचा ओसाडा देवे लागल्या जडमुडा तो सरता होय संतापुडा अवसटे शिंतोडा जे लागे तो महामेघ श्रीहरी सद्गुरु कृपा ओळे जयावरी तोची धन्य चराचरी पूज्य सुर नरी तो कीजे गुरुनामे आणि घनवटू गुरुनामे अति घनवटू शिष्य तारुणी अति हळूवटू ज्याचा आदी मध्य शेवटू नकळे स्पष्टू वेदांसी तो सद्गुरु श्री जनार्दनू ओळलासे आनंद घनू तेने का ऐकू केला पावनू सांडोनू एकपण एकतेची अनेक अनेकतेची एक हेही केले निष्ठक स्वबोधे देख बोधोनी या निज ऐक्यता ऐक्य लाविले भक्तिपंथा मज प्रवर्तविले श्री भागवता निज कथा गावया तेची श्री भागवतीची कथा दशमाध्यायो संपन्ता ते बद्धमुक्तांची व्यवस्था
उद्धवे कृष्णनाथा पुशिली सखोल उद्धवाचा प्रश्न ऐकोनी या श्रीकृष्ण निज हृदयीचे गुह्य ज्ञान उद्धवासी जाण सांगेल येणे प्रश्नोत्तर श्रवणे उठे जन्ममरणाचे धरणे संसाराचे खत फाडणे फिटले लहाने विषयाचे मोक्षमार्गीचे कापडी साधनी शिनती बापुडी ती हे शीघ्र यावे तातडी जाणावया ओढी बंध मोक्षांच्या जे कष्टाची जपतप साधने शिनती ध्येय ध्यान अनुष्ठाने ते शीघ्र या विंदाने ज्ञानाज्ञाने जिनावया ऐशी कथा हे गहन श्रोती व्हावे सावधान एकाय विनवी जनार्दन स्वानंद घन तुष्टला 11वे अध्यायी जाण इतुके सांगेले श्रीकृष्ण बद्धमुक्तांचे विलक्षण्य अनेक लक्षण साधूंचे तेनेच प्रसंगे जाण सांगेल भक्तीचे लक्षण 11 ही पूजेसी अधिष्ठान इतुके निरूपण हरी बोले उद्धवा बद्धमुक्त अवस्था जरी सत्य मनसी वस्तुता तरी न घडेगा सर्वथा एकाता सांगेन बद्धमुक्त अवस्था माझे स्वरूपी नाही तत्वता हे गुणकार्याची वार्ता संबंधू तत्वता मज नाही माझ्या निज स्वरूपाच्या ठाई बद्धमुक्तता दोन्ही नाही बद्धता मुक्तता गुणाच्या ठाई आभासे पाही गुणकारे गुण ते समूळ माईक मी गुणातीत अमाईक सत्यासी जय बांधे लटिक ते मृगजळी लोक बुडाले चित्रीचे निहुदाशने जे जाळी जती पुरे पट्टने का स्वप्नीचे नि महाधने व्यवहारा होणे जागृती सूर्यासी प्रतिबिंब गिळी छाया पुरुषा ते आकळी समुद्र मुळे मृगजळी ते मज गुणमेळी बंधता जे जिभेसी केसू निघे जे तळहाती वृक्ष लागे डोळ्या माझी पर्वतरिगे ते मी गुणसंगे अतिबद्धू आकाश खोचे साबळी काजळ लागे वार या निडळी का विजूचे कपाळी बाशिंग सबळी बांधावे गगन तुटोनी समुद्री बुडे सपर्वत घरा वारे निवडे सूर्य अडखोळूनी अंधारी पडे तरी मी सापडे गुणात अंतरिक्ष गगनांनी सरोवर त्या माझी कमळे मनोहर तो अमोद सेविती भ्रमर ऐसे साचार जय घडे ते मी आत्मा गुणसंग नाना विषयाय भोग संभोगे मग त्या विषयाचे निपांगे होईन अंगे गुणबद्धू त्रिगुण अंगीकारे वर्तता गुणकार्ये तदात्मता तेने बद्धमुक्त अवस्था भासे वृथा भ्रातसी गुणात्म्यासी भिन्नता मनसी मानली तत्वता परी गुणसंगे आत्मा असता अवश्य विकारिता येईल अग्निसंगे पात्रतप्त पात्रतापे जळ संतप्त जळ तापे धन्य पाकू होत तेवी विकारवंत नभे आत्मा अग्नितापा अंत आकाश नभे संतप्त तेवी गुण संगात विकारवंत नभे आत्मा नट अंधत्वे अवगला परी तो आंधळा नाही झाला तैसा आत्मा गुणसंगे क्रीडला तरी असे संचला निर्गुणत्वे नटू अंधत्वे नभे अंधू आत्मा गुणसंगे नभे बंधू गुण माईक आत्मा शुद्धू या त्या संबंधू असेना
आत्मा व्यापक गुण आत्मा व्यापक गुण परिच्छिन्न नयाही हेतून घडे बंधन सकळ समुद्राची प्राशन केवी रांजन करू शके मोहरी माझी मेरू राहे पशा माझी पृथ्वी समाये मुंगी गज गिळोनी जाये खाद्योत खाये सूर्याते मशकू ब्रह्मांडाते आकळी पतंगू फळ प्रळयानगळ गिळी तरी आत्मगुणाचे मिळी गुणकल्होळी बांधवे या परी न संभवे बद्धते सवे गेली मुक्तता बद्धमुक्त अवस्था परता जाण तत्वता आत्मा मी स्वप्नीचा अत्यंत सुकृती अथवा महाबाबी दुष्कृती दोन्ही मिथ्या जेवी अजागृती तेवी बद्धमुक्ती आत्मात्वी हो का जीवात्म्यासीची बद्धता सत्य नाही गा तत्वता मज परमात्म्यासी अवस्था बद्धमुक्तता ते केची बिंबी प्रतिबिंबी नाही मध्येची आरिशाचे ठाई मळ बेसले ते पाही प्रतिबिंबाची देही लागले दिसती तो मळू जे पडे फेडावा ते आरिसाची सांग सहाने तोडावा परी प्रतिबिंब त्या सहाने धरावा हे सद्भावा मिळेना तेवी जीवी शिवी दोष नाही दोष अंतकरणाच्या ठाई ते चित्त शुद्ध केल्या पाही बंध मोक्षा दोही बोळन तैसे अविद्या हे सकळ गुणकार्य नाना मळ जीवांगी प्रबळ मूढमती स्थूळ स्थापिती जे सत्वे गुण निरसे सबळ ते विद्याक फिटती मळ तेची सद्विद्या होय निर्मळ जीवची केवळ शिव होय तेव्हा जीव शिव ही नामे दोन्ही आणि जाती मज माझी समरसोनी ते मीच एक वाचुनी आनजनीवनी असेना जीव भाव नेमीची जीव शिव भाव नेमीची शिव मी एकला ना नवे बहु माझा अनुभव मीची जाणे जनी आशंका धरीशी ते येथ जरी जीव शिव स्तुती समस्त तरी ते शुक वाम देवची का मुक्त एरा मनत जड जीव जरी तूची जीवरूपे तत्वता तरी हे ईशी का विषमता शुक वामदेवाची अवस्था वेदशास्त्रार्था संमत तीही लोका माझी जाण वेदवचन तव प्रमाण हे बोलणे विलक्षण अप्रमाण जे मानिशी हो का वेद म्हणे जे निश्चित ते बोलणे माझे निश्वासित तो मी स्वमुखी जे बोलत ते तू अयुक्त मनतोसी जो मी वेदाचा वेदवक्ता सकळ शास्त्राचा मूळ करता त्या माझे वचन मनसी वृथा अतियोग्यता तुझ आली वेदाचे जाण त्रिविध बंड तिकांडी केला तो श्रीखंड वेद बळे पाखंड वाजवी तोंड वासवा भासले बहुसाल मतभेद वेद बळे नानावाद तो वेद माझा परोक्षवाद तेने तत्वाबोध केवी होय शब्दज्ञान ब्रह्मज्ञान बाह्यदृष्टी समसमान जेवी वाल आणि वालभर सुवर्ण तुकिता पूर्ण समता आली परिवाला सुवर्ण समता मोले कदा नव्हे तत्वता तेवी वेदवाद योग्यता ब्रह्मानुभविता समनव्हे जो मी हरिहरा प्रमाण त्या माझे वचन अप्रमाण तू मनशी हा ज्ञानाभिमान ही जाण पण सांडावे
माझे वचन सत्याचे सत्य सत्य मानून निश्चित येणे भावे साधे परमार्थ हे ब्रह्मलिखित मद्वाक्य उद्धवा मज पाहता वशिष्ठ वामदेवादी समजता न देखे बुद्ध आणि मुक्तता हा माझा तत्वता निजबोधू मुक्ताची ये दृष्टी मुक्तच दिसे सकळ सृष्टी तिने सुख वामदेवाची गोष्टी वेगळी पाठी केविराहे बद्ध मुक्तांहून भिन्न परमात्मा मी चिद्घन जरी मनसी जीवासी बंधन तेही सत्यत्वे जाण घडेना दोन मुहूर्त स्वप्नवृत्ती त्या माझी देखे जन्मपंक्ती तेथे पावला नानायाती तेवी मिथ्य प्रतीती भावा नसता भाव सुवावळे ठाई त्याला हाकार उठे देही गेले मेले नाही शोक पाही त्या नाव भग्न पात्री भरिले जळ तिथे बिंबले चंद्रमंडळ ते पात्र पोटेशी धरी बाळ रत्नपळबळ हे माझे जळ गिळोनी जाय सकळ चंद्रमा हरपे सतात कळ त्याला गी तळमळी ते बाळ शोक केवळ या नाव अथवा घट चंद्र धरू जाता तो नये बालकाचे हाता याला गे करी जे जे व्यथा शोक सर्वथा या नाव काढावया रशातील धन करी दर्पणा माझी खनन कुठल्या नागवलो म्हणे जाण शोक दारुण या नाव नसते वस्तूच्या ठाई जाण मी माझे घाभिमान तेचे मोहाचे लक्षण ममत दारुण ते संधी देखोनी मृग जळाचे तळे येणे पिकती रायकळे याला गी मृग तृष्णेची जळे आठे काळे राखतू मृगजळाकडे कोणी भवे त्यासी सत्क्रोधे भांडू धावे अति मोहित मोह स्वभावे विवेकून करवे सत्याचा तेवी पुत्रापासून सुख प्राप्ती माता पिता होईल म्हणती ईशेखे पुत्र गोठा दाविती केवळ भ्रांती पुत्रमोह गंधर्व नगरीची रचना देखोनी अभिलाष होय मना हे ते द्यावया मिळवी सेना नाना सूचना उपाय तैसा मिथ्या हेही अभिमान देह संबंधांची ममता गहन हेची मोहाचे मूळ लक्षण ममताभिमान प्राणिया एव अहंगानी ममता हेची मोहाची माता पिता त्याचेनी उत्तरोत्तर वाढता जन्मोहिता व्यामोह प्रिय विषयी आसक्ती देख त्याची नित्यप्राप्ती अनेक त्याची नाव म्हणती सुख जेवीचा खिता विख अतिमधुर विषय प्राप्ती जो हरिख तया नाव म्हणती सुख विषय विनाश तेची दुःख परम असुख त्या नाव शोक मोह सुख दुःख येण्याची देहाची प्राप्ती देख देहाभिमाने देहानेक दुःखदायक भोगवी जो जेने तीव्र ध्याने मरे तो तेची होनी अवतरे का जो निमे अति द्वेषाकारे तो देशानुसारे जन्मतू सर्प मुंगूस प्रवृत्ती वेराकारे जन्म पावती जय जय वासना उरेयंती ते ते गती प्राण्यासी या लागी हृदया माझी निश्चिती जे सबळ वासना उठेयंती तो प्राणी पावेती गती श्रुती बोलती पुराणे पुरुषा सवे वृथा छाया
तेसी ब्रह्मी मिथ्यमाया ते उपजवी गुणकार्या देह भासा वया मूळते जेवी का स्वप्ने केले मन नानाकार होय आपण तेवी चैतन्याचे अन्यथा भान ते हे जान चराचर एव वस्तुता संसार नाही तेथे सुख दुःख कैचे काही देहे विन छाया पायी कोणे ठाई उपजेल जे उपजलेच नाही ते काळे गोरे सांगो काही अवघे स्वप्न प्राय पाही वस्तुता नाही संसारू इही दोन्ही श्लोकी अगाधू परिहरीला वस्तु विरोधू आता प्रतितीने जो अनुरोधू तो सत्यासी बाधू करू न शके डोळा अंघोळी लाविती तिने दोन चंद्र भासती गगनी दोन चंद्रा नाही वस्ती मिथ्या प्रतीती निराकारी निजबोधे एत बोधा ब्रह्म्यास्मस्मी स्फुरे सदा जे ते जान शुद्ध विद्या जे अविद्या छेदक मी पापी मी सदा निर्देव तेचा नित्य स्फुरे भाव तेची सबळ अविद्या पहाव जे नाना संदेह उपजवी एकी जीवा ते घादी बंदी एकी जीवाचे बंधन छेदी या दोन्ही माझ्या शक्ती अनादी जाण त्रिशुद्धी उद्धवा